ही गोष्ट आहे एका मजदुराची। छगन शेठ लालचंदच्या शेतामध्ये काम करत होता। शेठ लालचंदचं शेत या गावामध्ये सगळ्यात जास्त होतं आणि तिथे खूप मजदूर काम करत होते। दिवसाच्या शेवटी शेठ लालचंद आपल्या मजदुरांना त्यांचा मेहनताना देत होते। तसं तर शेठ लालचंद खूप चांगल्या मनाचे होते, परंतु त्यांनी मजदुरांवर नजर ठेवण्यासाठी काळ्याला ठेवलं होतं। अगं ए कमला, केव्हापासून बघतोयस की तू तिथेच बसून आहेस? इतका आराम करशील तर तुला मजुरी नाही मिळणार। अरे भावा, माझी तब्येत खराब आहे। ते काही मला माहित नाही, कामावर आलीयस तर काम कर। काळ्या नेहमीच मजदुरांना बरं वाईट म्हणायचा। एके दिवशीची गोष्ट आहे। छगन एका विळ्याने शेत कापत होता आणि त्याची नजर हटली आणि त्याला तो विळा लागला। काही मजदूर त्याच्या जवळ धावले। एका बाईने त्याची मलमपट्टी केली आणि मग सगळे मजदूर काम करायला लागले। काही वेळाने तिकडे काळ्या आला। अरे छगन, असा का बसलायस तू? सेठजी काम करता करता त्याच्या हाताला जखम झालीये। कामावर तर काही लक्ष नसतं तुझं, मजुरी मात्र पूर्ण पाहिजे असते। आता यांच्या औषध पाण्याचाही खर्च करा। एक दिवस तुम्ही या सेठला पूर्णपणे कंगाल करून राहाल। काळ्याचे बरे वाईट ऐकून छगनला खूप राग आला। तो काहीच न बोलता घरी निघून आला। घरी आल्यावर त्याने आपल्या बायकोला सगळी कहाणी सांगितली। बिचारी मार बघून रडायला लागली। अगं तू वेडी आहेस का? तू का रडतीयस? काही दिवसात ही जखम भरून निघेल। हा मार तर ठीक होऊन जाईल, पण त्याचं काय? जो काळ्या तुम्हाला नेहमी वाईट बोलत असतो। त्याचं काय? तो तर त्याचा स्वभावच आहे। मी काय बोलते आहे? मजदुरी करायचं सोडून नाही का देऊ शकत? मजदुरी नाही करणार तर मग मी करू तरी काय? आपण कोंबड्या खरेदी करून अंडी विकू शकतो। आणि या कोंबड्यांसाठी पैसे कुठून येणार? माझं काय, पूर्वजांनी माझ्यासाठी कुठल्याही संपत्ती किंवा खजाना सोडलेला नाहीये। मालाने आपल्या हातातल्या दोन्ही बांगड्या काढल्या आणि कानातली कुंडलं पण। दागिने फक्त शोभा वाढवायला नाही, तर गरजेच्या वेळी कामी येण्यास सुद्धा आहेत। नाही नाही, मी हे नाही घेऊ शकत। मालाच्या जास्त जिद्दीमुळे छगनने ते दागिने घेतले। छगन आणि माला बाजारात गेले आणि त्यांनी ते दागिने एका सोनाराजवळ गहाण ठेवले, जेने त्यांना 2000 रुपये मिळाले। मग ते एका कोंबडीवाल्याजवळ गेले। दादा, एका कोंबडीची किंमत काय आहे? एका कोंबडीची किंमत तर 100 रुपये आहे, पण तुम्ही एकत्र जर 10 कोंबड्या विकत घेणार असाल तर एक कोंबडा मी मोफत देईन। अरे वा! छगनने व्यापाराला 1000 रुपये दिले आणि व्यापाऱ्याने एका मोठ्या अशा टोपलीमध्ये 10 कोंबड्या आणि एक कोंबडा ठेवला। छगन आणि माला घरी आले आणि मग त्यांनी बांबूच्या तुकड्यांपासून कोंबडींसाठी एक घर बनवलं। कोंबड्यांना आतमध्ये खेळताना पाहून माला आणि छगन खूप खुश होते। दुसऱ्या दिवशी मालाने सगळ्या कोंबड्यांची अंडी एकत्र केली। छगन त्या अंड्यांना एका व्यापाऱ्याजवळ घेऊन जायचा आणि त्याला त्या 10 अंड्याचे 30 रुपये मिळायचे आणि हे असं रोज चालायचं। 1 महिना निघून गेला आणि आज छगन आपल्या महिन्याची मिळकत मोजत होता। एका दिवसाचे 30 रुपये म्हणजे एका महिन्याचे 900 रुपये आणि तुम्हाला मजदुरी मिळायची 500 रुपये। मी विचार करतो की काही पैसे सोनाराला देऊन यावेत। नाही नाही, जे पैसे जास्त आहेत त्यातून आणखीन कोंबड्या विकत आणू, जेणेकरून आणखीन जास्त नफा होईल। छगनने मालाचं म्हणणं ऐकलं आणि त्याने व्यापाऱ्याकडून 5 कोंबड्या आणखीन आणल्या। आता त्यांना रोज 15 अंडी भेटायची। हे पाहून मला खूपच खुश होती। पुढच्या महिन्यात जेव्हा छगन पुन्हा हिशोबाला बसला तेव्हा एका दिवसाचे 45 रुपये म्हणजे एका महिन्याचे 1350 रुपये। अरे बाप रे! आता छगनला गणित समजायला लागलं। पुढच्या 3 महिन्यापर्यंत छगन 10 कोंबड्या खरेदी करायला लागला। आता पूर्ण मिळून छगनकडे 50 कोंबड्या होत्या। आता रोज त्याला 150 रुपये मिळायला लागले। हे पाहून तो खूप खुश होता। ह्यावेळेस जेव्हा त्याने हिशोब केला, पूर्ण महिन्यात आपण 4500 रुपये कमवलेत। बघितलं, मी म्हणत होते ना। हा, चला आता माझ्या हातात बांगड्या परत येतील।
दोघे सोनाराकडे गेले. 2000चे व्याजासकट 2250 रुपये होतात. हे घ्या. छगनने पैसे दिले आणि दागिने पुन्हा घेतले. तिकडे छगनला एक नथणी दिसली. ती नथ केवढ्याला आहे? जास्त नाही, फक्त 450 रुपयांची. ती सुद्धा देऊन टाका. मालाने नवीन नथनी घातली. आज ती खूप खुश होती. ह्यानंतर छगनने आपला अंड्याचा व्यापार चालू ठेवला आणि एका वर्षभरातच त्याची मिळकत 30,000 रुपये झाली. आता त्याचा स्वतःचा पोल्ट्री फार्म होता आणि काम करायला नोकर चाकर देखील होते. आणि आता त्यांची छोटीशी झोपडी एक मोठा बंगला झाला होता. आता छगन आणि माला आपल्या आयुष्यामध्ये खूप खुश होते. फक्त एका वर्षापूर्वी छगन एक मजदूर होता आणि आता तो एक पोल्ट्री फार्मचा मालक आहे. जर मालाने जिद्द नसती केली तर छगन आज मजदूरच असता. ह्यासाठीच मुलांनो, सफलतेसाठी फक्त एक मोक्याची गरज आहे, जसा छगनला भेटला आणि तो एका वर्षातच सफल झाला. भाज्या घ्या, ताज्या ताज्या भाज्या घ्या. लाल तांबाटी घ्या, हिरव्या हिरव्या ताज्या भाज्या घ्या. मीरा गावागावात फिरून भाज्या विकायची. रोज गावात फिरत असताना तिची नजर एका भाज्यांच्या बगीच्यावर पडायची. किती वर्ष निघून गेली, मी हा भाज्यांचा बगीचा नुसता बघतेच आहे. मीराचं स्वप्न होतं की तिला तो भाज्यांचा बगीचा विकत घ्यायचा होता आणि तिथे स्वतःच भाज्या उगवायच्या होत्या. पण मीराची परिस्थिती तिची साथ देत नव्हती. मीराचा एक छोटा मुलगा होता ज्याच्या पालन पोषणाची सगळी जबाबदारी मीरावरच होती. कारण मीराच्या नवऱ्याचा काही वर्षांपूर्वीच देहांत झाला होता. एक दिवस काय झालं, भाज्या घ्या, ताज्या ताज्या हिरव्या भाज्या घ्या. लाल तांबाटी, हिरव्या हिरव्या ताज्या भाज्या घ्या. तेव्हा समोरून विमला तूप विकणारी आली. अगं ए मीरा, कशी आहेस ग? अगदी बरी आहे. तू बोल, तू कशी आहेस? माझं चांगलं चालू आहे. तू ऐकलंस का, तो भाज्यांच्या बगीच्याचा मालक आहे ना, तो त्याचा बगीचा विकतोय. माझ्याकडे जर एवढे पैसे खरंच असते ना, तर मी आजच तो बगीचा विकत घेतला असता. मीराला तो भाज्यांचा बगीचा इतका आवडायचा की ती सरळ त्या बगीच्याच्या मालकाकडे गेली. शेठजी, मी असं ऐकलंय की तुम्ही हा बगीचा विकताय म्हणून. हो, मी आता म्हातारा झालोय, त्यामुळे या बागेची निगा राखणं मला शक्य नाही. म्हणूनच मी ही विकतोय. काय तुला ही विकत घ्यायचीये? हो, घ्यायचा तर आहे, पण माहित नाही मी की हा विकत घेऊ शकते की नाही. तुम्हाला हा बगीचा किती मध्ये विकायचाय? मला याची 500 नाणी तरी हवी आहेत. अरे बापरे, माझ्याकडे तर फक्त 200 नाणीच आहेत. 200 नाणी तर खूपच कमी आहेत. मी 400 नाण्यांच्या खाली अजिबात विकणार नाही. शेठजी, जर मी तुम्हाला या क्षणी 200 नाणी दिली आणि पुढच्या 4 महिन्यांमध्ये दर महिन्याला 50-50 नाणी दिली, तर काय तुम्ही मला हा बगीचा विकत द्याल? शेठजीने विचार केला. ठीक आहे, पुढच्या 4 महिन्यांपर्यंत तू मला 50-50 नाणी दर महिन्याला देशील. मीरा खूप खुश होती की लवकरच तिला तिच्या स्वप्नातला बगीचा मिळणार आहे. मग काय आता, मीरा अजून जास्त मेहनत करायला लागली. ती रोज जास्त भाज्या विकत घेऊ लागली आणि विकू लागली, ज्यामुळे तिला जास्त पैसे मिळू लागले. रोज मीरा एक एक पैसा जोडू लागली आणि आता संध्याकाळच्या वेळी मीरा गावात फिरून फिरून फरसाण सुद्धा विकू लागली. एका महिन्यानंतर मीराने शेठजींना 50 नाणी देऊन टाकली. मीरा खूप खुश होती.
मीराने आपली मेहनत तशीच सुरू ठेवली. ती सकाळी भाज्या विकायची आणि संध्याकाळच्या वेळी फरसाण. पाहता पाहता मीराने 4 महिन्यांमध्ये शेठजींना सगळे पैसे देऊन टाकले. खूप छान मीरा, आता ही बाग तुझ्या मालकीची झाली. या बागेची नीट काळजी घे. मीराने स्वतःचा बगीचा विकत घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं. आता मीरा स्वतःच्या बागेमध्ये भाज्यांची लागवड करू लागली आणि दुसरे भाजीवाले तिच्याकडून भाज्या विकत घेऊ लागले होते. मीराच्या परिश्रमाने तिचं आयुष्य सुधरवलं. तिचा मुलगा सुद्धा आता चांगल्या शाळेत शिकू लागला होता आणि मीराचं आयुष्य सुखद झालं. म्हणूनच म्हणतात ना, मेहनत करणाऱ्यांची कधीच हार होत नाही. नंदा एक गरीब विधवा होती, जी आपल्या 2 मुलींसोबत, दिव्या आणि विद्यासोबत जंगलाच्या जवळ राहत होती. नंदाच्या नवऱ्याची एक छोटीशी जमीन होती, जिथे आता नंदा शेती करत होती. ती खूप मेहनतीने आपल्या घरातलं सगळं काम करत असे आणि मग शेतीतली कामं सुद्धा करत होती. नंदाचे ऊसाचे शेत होते. एकदा नंदाचे ऊसाचे शेत चांगले उगवले होते. ती आपलं शेत बघून खूप खुश होती. यावेळी ऊस विकून मी तुम्हा दोघींसाठी नवीन कपडे विकत घेईन. आणि आई, मला बांगड्या पण पाहिजे. हा, तुम्हा दोघींसाठी बांगड्या पण नक्की विकत घेऊ. दुपारची वेळ होती आणि नंदा तिच्या घरात काही काम करत होती. तेव्हा तिच्या शेतात एक हत्ती आला, ज्याचे दोन्ही दात सोन्याचे होते. ऊसाचं शेत बघून हत्ती खूप खुश झाला. अरे वा, हे तर खूपच गोड दिसत आहेत. चला, चांगलंच आहे. आज हेच खाऊन मी माझं पोट भरीन. हत्तीने ऊस खायला सुरुवात केली. काही वेळानंतर नंदा शेतात पोहोचली आणि हत्तीला ऊस खाताना पाहून रडू लागली. हा अरे गणराज, हे काय केलंस? या ऊसाने मी आपली गरिबी दूर करणार होते, पण आता असं वाटतंय की आमचे खाण्याचे पण वांदे होतील. तू रडू नकोस. मला तुझ्या परिस्थितीबद्दल माहिती नव्हती. माझे दोन्हीही दात सोन्याचे आहेत. यातला काही भाग मी तुला देऊन टाकतो. तू त्याला विकून आपली गरिबी दूर कर. हत्तीने आपल्या एका दाताचा एक छोटासा तुकडा तोडला आणि नंदाच्या हातात ठेवून दिला आणि मग तो परत निघून गेला. सोन्याच्या दाताचा तुकडा विकून नंदाला चांगले पैसे मिळाले, पण त्या पैशांना सांभाळून ठेवण्याऐवजी तिने निष्काळजीपणाने खर्च करायला सुरुवात केली. परिणामी एका वर्षातच तिचे सगळे पैसे संपून गेले. पुन्हा एकदा मला त्या सोन्याचे दात असलेल्या हत्तीकडे मदत मागायला पाहिजे. नंदाने हत्तीसाठी ऊस आणले आणि ते तिच्या शेतात ठेवले आणि हत्तीच्या येण्याची वाट पाहू लागली. हत्ती आला आणि नंदाने त्याला ऊस भरवले आणि मग माझे सगळे पैसे संपून गेले. तू परत एकदा माझी मदत करू शकशील? हत्ती दयाळू होता. त्याने पुन्हा एकदा स्वतःच्या दाताचा एक तुकडा नंदाला देऊन टाकला. पुढची 2 वर्ष नंदा आणि तिच्या मुलींचे चांगले गेले, पण परत एकदा
त्यांचे सगळे पैसे संपून गेले. यावेळी नंदाने विचार केला, वाटत नाही यावेळी हत्ती माझी मदत करेल, पण यावेळी मी त्याचे दोन्ही दात काढून घेईन. पुन्हा एकदा नंदाने ऊस शेतात ठेवले आणि हत्तीची वाट पाहू लागली. आणि संध्याकाळ होताच हत्ती तिथे पोहोचला. यावेळी नंदा हत्तीला ऊस भरवण्यासाठी पुढे गेली आणि मग तिने हत्तीचे दोन्ही दात खेचून उपटून काढण्याचा प्रयत्न सुरू केला. हत्ती थोडा गडबडला आणि मग त्याने आपल्या डोक्याने नंदाला दूर फेकून दिलं. लोभी बाई, मी तर तुला इतकी मदत केली, पण तू लोभापायी माझ्या दाताला मुळासकटच उपटणार होतीस. जनावरं योग्यच सांगतात, माणसं विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाहीयेत. असं बोलून हत्ती पुन्हा जंगलाच्या दिशेने जाऊ लागला. मला माफ कर. नाही, बिलकुल नाही. तू खूपच लोभी आहेस आणि यानंतर कधीही मी कोणत्याही मनुष्यासमोर येणार नाही. आणि मग हत्ती जंगलाच्या दिशेने जाऊ लागला आणि मग कधीच परत आला नाही. या गोष्टीने आपल्याला हे शिकवलं की जे आपल्याला मदत करतात त्यांच्यासोबत कधीही विश्वासघात करू नये. नंदीपुरामध्ये एकच किराणा मालाचं दुकान होतं, ज्याची मालकीण होती नंदा. अरे रे नंदा, ते फक्त मूठभर धान्य आहे, ते सुद्धा तू कमी करणार आहेस का? हो, का नको करू? मी जर असं सगळ्यांना दिवसभर मुठमुठभर धान्य जास्त देत बसू तर माझं तर दिवाळच निघेल. पूर्ण नंदीपूरमध्ये नंदाच्या कंजूशीची चर्चा होत असे. नंदाचा स्वतःचा नवरा धानीरामवर सुद्धा खूपच दबदबा होता आणि त्यांचा मुलगा दीपकची सुद्धा कधी एकही इच्छा पूर्ण नाही झाली. बाबा, पुढच्या महिन्यात माझा वाढदिवस आहे. तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही मला एक नवीन सायकल घ्याल. तुम्ही ह्यावेळेस नक्की आणणार ना? काही गरज नाही नवीन सायकलची, पण तुम्ही म्हणाला होतात. याची खूप इच्छा आहे तर आणूया ना सायकल. नवीन सायकल विकत घेणं म्हणजे पैशांची बर्बादी आहे. आणि आता 4 वर्षांपूर्वीच तर ह्याला सायकल घेतली होती. पण आई, 4 वर्षांपूर्वी मी लहान होतो. आता मी मोठा झालोय. आता मी ती सायकल नाही चालवू शकत. आहा, मोठा आलास मला शिकवणारा की तू मोठा झालायस, जसं मी कधी लहान नव्हतेच. पण आई, माझं ऐकून तर घे. मी एकदा सांगितलं ना, बास. बिचारा दीपक आपल्या वडिलांकडे बघत बसला, पण त्यांची काय हिम्मत होती की ते नंदाला ही गोष्ट समजावून सांगू शकत होते. आणि नाराज होऊन मग दीपक घराबाहेर निघून गेला. उदास दीपक एका झाडाखाली बसला होता, जेव्हा त्याचे 2 मित्र नकुल आणि सोहम तिथे आले. काय झालं? आई बाबांनी तुला मारलं का? नाही. मग काय झालं तुला? तू असा इथे उदास का बसला आहेस? मग काय करू? ह्या वेळेस सुद्धा आईने नवीन सायकल देण्यासाठी नकार दिला. तू आणि तुझी आई, ती एवढी कंजूस का आहे? माहित नाही. आमचं गावामध्ये एवढं मोठं दुकान आहे आणि एक मी आहे जो रोज एक साधं चॉकलेटही खाऊ शकत नाही. मग काय, न सांगता खा ना? नाही, जर आईला कळलं ना तर ती मला खूप मारेल. नको रे बाबा, मला मार नाही खायचाय. अच्छा ठीक आहे, हे घे, तू माझी टॉफी खा. मी बाबांना सांगून आणखी मागवेन. दीपकने मित्राची टॉफी खाऊन टाकली आणि तो घराकडे परतू लागला.
घरी पोचून तो आपल्या वडिलांच्या जवळ बसून त्यांना सायकलीसाठी मनवू लागला. काय चाललं आहे तुम्हा दोघांचं तिकडे? काहीच तर नाही. ठीक आहे, या, जेवण वाढलंय. नंदाने तिघांसाठी जेवण वाढलं आणि तिने तिघांच्या ताटामध्ये मोजून फक्त 2-2 पोळ्याच वाढल्या. तिघांनी जेवण सुरू केलं. थोड्या वेळाने, नंदा, मला जरा तूप वाढ. तूप तर मी भरभरून लावलंय सगळ्या पोळ्यांना. थोडं आणखी वाढ. नाही नाही, अजिबात नाही. तुम्हाला माहित आहे ना तूप किती महाग आहे? बिचारा धनीराम काही न बोलता चुपचाप जेवू लागला. तशी तर नंदा खूप कंजूष होती, पण ती रोज सकाळी देवासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावत असे. ह्यावेळी देवाने नंदाचं ऐकलं आणि ते स्वतः प्रकट झाले. अरे बाप रे, परमेश्वरा जय हो, परमेश्वराची जय हो. नंदाने परमेश्वराला साष्टांग नमस्कार घातला. उठ नंदा, मुली, तू रोज मला शुद्ध तुपाचा दिवा लावतेस. हा तुझा मोठेपणा आहे आणि या मोठेपणामुळे खुश होऊन मी तुला सोनं देत आहे. हा, सोनं? मी तुला एक जादुई संदूक देतोय, ज्यामध्ये इतकं सोनं असेल की तू विचार सुद्धा नाही करू शकणार. हो, पण माझी एक अट आहे. जर तुझ्याकडे कोणीही व्यक्ती पैसे मागण्यासाठी आला आणि जर तू तुझ्या कंजूसीमुळे पैसे देण्यास नकार दिला तर जादुई संदूक गायब होईल. तुला मान्य आहे? हो हो, एवढं सगळं सोनं असेल तर पैसे देण्याचा कोण विचार करेल? परमेश्वर हसले आणि त्यांनी नंदाला ती जादुई पेटी दिली. नंदाने जशी ती जादुई पेटी उघडली, तिचे डोळे विस्फारले गेले. मग नंदाने ती जादुई पेटी आपल्या कपाटामध्ये ठेवून दिली आणि नेहमीप्रमाणे ती आपला मुलगा आणि नवऱ्यासाठी जेवण बनवण्यामध्ये व्यस्त झाली. पण यावेळी ती खूपच आनंदी होती. सकाळनंतर दुपार झाली आणि धनीराम दीपकला शाळेतून घेऊन घरी आला. धनीराम नंदाच्या जवळ गेला. नंदा, मी काय म्हणतोय की दीपकचा वाढदिवस जवळ येतोय आणि यावेळी त्याला आपण सायकल भेट द्यायलाच हवी. आणि नेहमीप्रमाणे नवीन सायकलचं नाव ऐकून, नाही, अजिबात नाही, असं बोलून नंदा एकदम थांबली. तिला जादुई पेटीची आठवण झाली आणि ती लगेच कपाटाच्या जवळ गेली. ती पेटी गायब झाली होती. अरे देवा, माझी जादुई पेटी! सकाळीच तर परमेश्वराने मला ती दिली होती आणि दुपारपर्यंत गायबही झाली. मग नंदाने धनीराम आणि दीपकला सकाळची घटना सांगितली आणि ती जोर जोरात रडू लागली. नंदाने तिला मिळालेलं धन गमावलं होतं आणि तेही फक्त स्वतःच्या कंजूष असलेल्या स्वभावामुळे. म्हणूनच म्हणतात, वेळ असतानाच आपल्या सवयी बदलल्या पाहिजेत, नाहीतर पश्चाताप होऊ शकतो. आंध्र प्रदेशच्या एका विशाल जंगलामध्ये आदिवासींचा एक समूह राहत होता. खूप वर्षापासून हे आदिवासी या जंगलात राहतात. जंगलच यांच्यासाठी सगळं काही आहे. अचानकच जंगलाच्या एकदम मधोमध एका मॉलचं काम चालू होतं आणि सगळ्या आदिवासींना जंगल खाली करायला लावतात. सगळे एकदम लक्ष देऊन ऐका, इथे एक मॉल बनत आहे, तर लवकरात लवकर सगळे इथून जागा खाली करा. पण हे जंगल तर आमचं घर आहे, आम्ही आमच्या घराला सोडून कुठे जाणार? ते माझं काम नाहीये, जिथं जायचंय तिकडे जा, पण हे जंगल खाली करा. असं कसं खाली करू? हे आमच्या पूर्वजांचं घरोघर आहे. जर प्रेमाने नाही ऐकलं तर मला जोर जबरदस्ती करून रिकामं करावं लागेल. सरकारचा ऑर्डर आहे, सगळ्यांना मानावंच लागेल, नाहीतर तुम्हाला या सगळ्यासाठी शिक्षा भोगावी लागेल. ठेकेदार तर सगळ्या आदिवासींना जंगल खाली करायला लावून सांगून चालला जातो, पण त्याच्या या गोष्टीपासून सगळे आदिवासी खूप परेशान होऊन जातात की त्यांना काहीच समजत नव्हतं की ते जायचं तर कुठे जायचं, कारण ते खूप पिढ्यांपासून इथे राहत होते. काय हा देश आपला नाहीये जे की आपल्याला आपल्याच घरातून बाहेर काढत आहेत? सरकार काहीच नाही करत आहे.
सरकारच तर आपल्याला घरापासून बाहेर काढत आहे आणि यापेक्षा जास्त आपण सरकारकडून काय अपेक्षा करू शकतो? काही दिवस निघून गेले पण आदिवासींनी अजून जंगल खालीच नाही केलं आणि ठेकेदार एकदम रागात येतो आणि त्यांना धमकी देतो, तुम्ही लोक असे नाही ऐकणार, लातांचे भूत कधी बोलण्याने ऐकतच नसतात, आता मलाच काहीतरी करावं लागेल. आणि तो शहरातून एक JCB मशीन घेऊन येतो आणि त्या JCB मशीनने जंगलातले सगळे झाडं कापायला लागतो आणि ज्यामुळे आदिवासींचे सगळे घरं तुटायला लागतात. हे किती नालायक लोक आहात, सगळ्यांचे घरं तोडले, आता आम्ही कुठे जाणार? आणि आता असा थंडीचा ऋतू चालू होतोय आणि या वेळेमध्ये उघड्यामध्ये राहणं किती मुश्किल आहे. ह्या लोकांना काय माहित की थंडीच्या दिवशी बाहेर झोपण्यासाठी किती त्रास होतो ते. आणि सगळ्या आदिवासींचे घरं तुटल्यामुळे सगळे बेघर होऊन जातात आणि सगळे लोक जंगलाकडून पहाडीच्या साईडला निघून जातात आणि पहाडावरती बर्फ पडल्यामुळे खूप थंडी चालू होते, ज्यामुळे आदिवासी आणि त्यांची मुलं आजारी पडायला लागतात. ह्या थंडीमध्ये तर आम्ही खूप आजारी पडू, लवकरच काहीतरी करावं लागेल, नाही तर आपल्या मुलांची हालत खूप खराब होऊन जाईल. आपल्याला तर फक्त झाडाच्या खाली घर बनवायला माहित आहे, या डोंगरावरती घर कसं बनवायचं? असं वाटत आहे आता आपल्या कुलदेवताची मदत घ्यावी लागेल, आता तेच आपल्याला या समस्यामधून काढू शकतात. आणि आता सगळा आदिवासी समुदाय बाहेर येऊन आपल्या कुलदेवतेची पूजा करतात आणि त्यांचं कुलदैवत शहामृग असतं. त्यांच्याकडे शहामृगाची खूप मोठी मूर्ती पण आहे. सगळा समुदाय जिथे पण राहतात त्या मूर्तीला ते लोक सोबतच घेऊन जातात. हे कुलदेवता आमची मदत करा, आम्ही सगळे लोक बेघर झालोय. हे कुलदेवता आम्हाला राहण्यासाठी घर द्या, आमची मुलं पहाडाच्या या थंडीमध्ये आजारी पडत आहेत. आणि प्रत्येक आदिवासी मनातल्या मनात एकदम खऱ्या मनाने आपल्या कुलदैवताला आठवण करायला लागला आणि त्यांच्याकडून मदत मागायला लागला. आणि त्यांची ती गुहार ऐकून त्यांचे कुलदैवत शहामृग मूर्तीच्या बाहेर येऊन प्रकट होतात. तुमच्या सगळ्यांसोबत खूप अन्याय झालाय, तुमच्याकडून तुमचं घर घेतलं हिसकावून, त्यामुळेच मी तुमची इथे मदत करायला आलोय. शहामृग आपल्या जादूने एक खूप मोठा अंडा बाहेर काढतात, जो की एका मोठ्या शानदार मेहेलपेक्षा पण मोठा असतो. हे माझं जादुई अंड आहे, तुम्ही सगळे याच्यामध्ये राहू शकता आणि भूक लागल्यानंतर तुम्ही यामध्ये ठेवलेलं जेवण पण करू शकता. तुम्हा सगळ्यांना गरमी, पाऊस, थंडी आणि बाकी सगळ्या ऋतूंपासून आणि त्रासापासून तुम्हाला वाचवेल. हे कुलदेवता, आम्ही सगळे आदिवासी ह्या जादूच्या अंड्यासाठी तुमचे आभारी आहोत. हे कुलदेवता तुमचा जयकार असो, तुम्ही आमच्यासारख्या सगळ्या आदिवासींना नवीन घर देऊन सगळ्या लोकांना पुन्हा एकदा एकत्रित केलं आहे. आम्ही सगळे त्यासाठी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करतो. सगळे आदिवासी आपल्या कुलदैवताला प्रणाम करतात आणि कुलदैवता सगळ्यांना आशीर्वाद देऊन तिथून अदृश्य होऊन जातात. आणि आता सगळे आदिवासी कुलदेवाच्या आशीर्वादास्वरूपी दिलेल्या अंड्यामध्ये चालले जातात. हे घर तर एकदम राजाच्या महिलापेक्षा पण मोठं आहे. एवढ्या मोठ्या घरात तर आपण सगळे मिळून एक साथ राहू शकतो. जादुई अंड्याच्या घरामध्ये एक वेगळीच चमक दिसत होती. आदिवासी लोक भूक लागल्यानंतर इथे ठेवलेलं जेवण करायचे. इथे सगळ्यांच्या पसंतीनुसार वेगवेगळ्या खाण्याच्या प्रकार ठेवलेले होते. मला तर असं वाटत आहे हे घर नाही, स्वर्ग आहे. आपल्याला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती सगळ्या गोष्टी इथे आहेत. जेवायसाठी जेवण, झोपायसाठी गादी आणि मुलांच्या अभ्यासासाठी पुस्तकं सुद्धा आहेत. सगळे आदिवासी खूप एकदम आनंदाने जादुई अंड्याच्या घरामध्ये आपलं जीवन बितवत होते. तेव्हाच अचानक एक दिवस जादुई अंड्याचं घर जोर जोरामध्ये हलायला लागतं. असं वाटतंय खूप तुफान येणार आहे, लवकरात लवकर सगळ्या लोकांना घरामध्ये आणावं लागेल. काही आदिवासी जादुई अंड्याच्या घरातून बाहेर जातात आणि बघतात की बाहेर खूप मोठं तेज तुफान येत आहे. आदिवासी सगळ्यात आधी लहान मुलांना आतमध्ये घेऊन जातात. चला पोरांनो, लवकर लवकर घरात चला, जावा, नाहीतर हा तुफान तुम्हाला खूप त्रास देईल. सगळे मुलं लवकरात लवकर अंड्याच्या घरामध्ये सुरक्षित चालले जातात आणि आदिवासी सुद्धा त्यांच्या मागे अंड्याच्या घरामध्ये चालायला लागतात. तेव्हाच त्यांना एकदम कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज ऐकायला येतो. वाचवा, वाचवा, कोणीतरी आहे, प्लीज आम्हाला इथून कोणीतरी काढा. आदिवासी बघतो की तुफानामुळे पूर्ण मॉल तुटून पडलाय आणि सगळे लोक त्याच्या खाली दबून गेलेले आहेत. आदिवासी तुफानामध्ये आपला जीव धोक्यामध्ये टाकून त्या लोकांना वाचवायला जातो. चिंता नका करू,
मी तुम्हाला सगळ्यांना इथून वाचवून घेऊन जाईल. तुम्ही सगळे लोक तुमचा हात पुढे करा. इकडे बघा, मी इकडे फसलेलो आहे. आधी मला इथून बाहेर काढा. माझ्या पायामध्ये खूप त्रास होतोय. चिंता नका करू, मी तुम्हाला इथून वाचवून घेऊन जाईल. तुम्ही सगळे लोक तुमचा हात पुढे करा. सांभाळून या. इकडे खूप गोष्टी तुटलेल्या आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला पण लागू शकतं. माझा पाय तुटला आहे. तुम्ही आरामात या. घाबरू नको, मला याची सवय आहे. तसं पण आम्हाला जंगलामध्ये राहून या सगळ्या गोष्टींची सवय लागते. तर मग ठीक आहे, पण तरी पण थोडं लक्ष द्या. इथं काही खिळे पण पडलेले आहेत. मलब्यामध्ये फसलेले सगळे लोक हात आपला पुढे करतात आणि आदिवासी त्यांना खेचून मलब्यातून बाहेर काढतो. आणि तेव्हा तुफान अजून जास्त वाढतं आणि सगळे त्याच्या चंगुलमध्ये येतात. आणि तेव्हा आदिवासी सगळ्यांना तुफानातून वाचून जादुई अंड्याच्या घरामध्ये घेऊन जातो. तुमचं खूप खूप धन्यवाद आदिवासी भाऊ. तुम्ही आज आमचा जीव वाचवला. जर तुम्ही नसता तर काय माहिती आमचं काय हाल झाले असते. हे तर माझं कर्तव्य होतं. मी तर माझं कर्तव्य निभावलंय. आम्ही लोकांनी तुमचं घर तोडलं आणि तुम्हाला बेघर केलं, त्यासाठी आम्हाला माफ करा. तुमच्यामुळे आम्हाला खूप साऱ्या परेशानीचा सामना करावा लागला. पण आता आमच्याकडे आता राहण्यासाठी मजबूत आणि चांगलं घर आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं, काही असो, माणूस असो किंवा जनावर, पण त्यांना त्यांच्या घरातून बेघर कधीच नाही करायचं. तुफान थांबल्यानंतर मॉलमध्ये काम करणारे लोक आपल्या आपल्या घरी निघून जातात. आणि आता की तुफानामुळे मॉल तुटला होता, तर हे आदिवासी सगळे मिळून त्या जागेवरती परत झाडं लावायला लागतात.